धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादामध्ये शेतकऱ्याला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। यावरनं ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित केलाय। पोलीस कुणासाठी काम करतायत, सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी असा प्रश्न कैलास पाटील यांनी विचारलाय। पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनीच अमानुष लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। हाकीवर तिथले गुंड, तुमचे पोलीस अधिकारी शेतकऱ्याला न्याय द्यायचं तर लांबच, परंतु त्या शेतकऱ्यावर अन्याय करतात। या शेतकऱ्यांना त्याच्या शेतात जाऊन त्यानेच लावलेल्या उसानं अमानुषपणे मारहाण करायची आणि उलट ज्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली त्या पोलिसांवर किंवा खासगी सुरक्षा रक्षकावर कारवाई करायचं सोडून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये रात्री 1:30 वाजेपर्यंत डांबून ठेवायचं आणि त्या दरम्यान त्या पवनचक्कीचं काम, जे टॉवरची लाईन ओढायचं काम होतं ते पूर्ण करून घ्यायचं। हे पोलीस काम कुणासाठी करतायत?